हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात आणि आजचा व्हिडिओ आहे आपला 20 नंबरचा, म्हणजे 20 दिवस झालेला आहे आपला आपण एक्सरसाइज ही चालू केलेली आहे. आजचा दिवस आहे रविवार आणि आज आहे रामनवमी. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, रविवार आहे, काही मुलांचे पेपर चालू आहेत तर काहींचे झालेले आहेत. आता सध्या आपल्या डोक्यामध्ये तेच आहे की मुलांचे पेपर चालू आहेत तर काय करावं, कसं करावं हे चालू आहे. तर मुलं त्यांच्या परीनं अभ्यास करत आहेत, आपल्या परीनं आपणही त्यांची काळजी घेत आहोत. तर ह्या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. जे हे आपलं सकाळचं काम आहे, जे आपण ठरवलेलं आहे, एक्सरसाइज करायची आहे ती करायचीच आहे. अजिबात एक दिवसही आपल्याला स्किप मात्र करायची नाही. एकदम हसत हसी मजाक मज्जेत करायची आहे. टेन्शनमध्येही एक्सरसाइज आपल्याला करायची नाही आहे. मूड एकदम आपला फ्रेश करायचा आहे आणि नंतर आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. अजिबात एक्सरसाइज करताना कुठलंही घरातला ताणतणाव ही डोक्यातनं घ्यायचाच नाही, कितीही असला तरी पण. म्हणजे त्यामुळं काय करायचं ना, जे आपल्याला नामस्मरण आवडते म्हणा किंवा जे आपल्याला गाणी आवडतात म्हणा, अशी गाणी किंवा नामस्मरण जे काय आपल्याला आवडेल ते आपल्याला निवडायचं आहे. 1 तास किंवा 1.5 तास तरी आपल्याला ह्या सगळं टेन्शनमधून बाहेर राहायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि जे काय करायचं आहे ते आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. 24 तासापैकी आपण 1 ते 1.5 तास तरी आपण स्वतःला नक्कीच देऊ शकतो. तर पाहिलं असेल तुम्ही, मी सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठलीही एक्सरसाइज करायच्या अगोदर आपला वॉर्मअप करून घ्यायचा आणि तीही एक एक्सरसाइजच आहे. वॉर्मअप हे म्हणू शकतो त्याला. त्यानं काय होतं ना, पूर्ण आपण शरीर एकदम जॉईंट आपले हालतात आणि एक्सरसाइज करायलाही मोकळं होतं आपलं शरीर. तर करून घ्यायची आहे. आणि नंतर एक्सरसाइज केलेली आहे आपण ती म्हणजे पोटाच्या भागासाठी. आणि आता हे एक्सरसाइज करत आहे मी, जो साईड फॅट आहे आपला, जो लटकलेला पाठीमागच्या भागाला किंवा दंडाचा घेर आहे, या एक्सरसाइजमध्ये पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल. आणि आपण असं नाही म्हणायचं की मी कालपासून एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे मला आज काहीच फरक नाही. आपल्या एक्सरसाइज जरी आपण सुरुवात केली, डाएटवरही आपण काम करायला सुरुवात केलं तरी आपल्याला 10 ते 15 दिवस लागतात आपला फरक जाणवायला. लगे अजिबात फरक जाणवत नाही. हा जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे या अगोदर हे कधी वजन कमी केलेलं आहे तर मग मात्र रिझल्ट तुम्हाला लगेच 3-4 दिवसामध्ये जाणवायला सुरुवात होतो. पण पहिल्यांदाच करताय आणि तुम्हाला वाटेल किंवा 3-4 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे, अजिबात येणार नाही. कारण आपण ते साठवून ठेवलेलं आहे अंगावरती. असंही आपलं वजन काही एका दिवसामध्ये अजिबात वाढलेलं नाही आहे. आपण ते खूप दिवसांनी साठवून ठेवलेलं आहे. तर त्यामुळं त्याला जायलाही वेळ लागणार आहे. तर आपल्याला वेळ द्यायचा आहे, आपल्या शरीरालाही वेळ द्यायचा आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपलं नियोजन ठरवायचं आहे. किंवा तुम्हाला वाटतं की आपल्याला सकाळी एक्सरसाइज करायला अजिबात वेळ नाही आहे, तर तुम्ही कुठल्याही तुमच्या दिवसामध्ये ठरलेल्या वेळेमध्ये एक्सरसाइज करू शकता. असं काही नाही की तुम्ही सकाळीच केली पाहिजे. तुम्हाला आहे वेळ तर तुम्ही दुपारी करू शकता किंवा इतर वेळी केव्हाही तुम्ही करू शकता. पण काय होतं ना, सकाळी जी करतो आपण तर सकाळी आपला फ्रेश मूड असतो आणि पिल्लेलं काही नसतं, आपण चहा वगैरे काही घेतलेला नसतो. तर त्या एक्सरसाइजचा पटकन रिझल्ट आपल्याला जाणवायला सुरुवात होते. तर असो, जसा वेळ, आता बऱ्याच जणी आहेत, काही जॉबला आहेत, काही म्हणजे बऱ्याच गृहिणी आहेत काही, तर ज्यांच्या जसा वेळेनुसार तुम्ही करू शकता. आणि ही जी मी आत्ता एक्सरसाइज करत आहे बघा, आपण धुणं कसं आपटतो किंवा एखादं लाकूड वगैरे तोडतो ना, त्या पद्धतीनं करायचं आहे. तर ह्यानं काय होतं, जो आपला थाय फॅट आहे, जो पोटाचा फॅट आहे, म्हणजे पूर्ण शरीराचा, तुम्ही पाहू शकता एकदम असं खिचल्या जात आहे अंग. तर ही एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी 100 वेळा करायची आहे. किंवा तुम्ही बिगनर आहात, नवीनच करत आहात, तर तुम्ही 30 वेळा केली तरी चालेल. पण वाढवत आपल्याला वाढवायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या एक्सरसाइज अशा आहेत की ज्या थायवर काम करतील, पोटावरती काम करतील, अशाच एक्सरसाइज मी निवडलेल्या आहेत. करायला जरी आपल्याला वाटलं की ह्या खूप सोप्या आहेत पण करताना खूप हार्ड जातात, तर ह्याच एक्सरसाइज करायच्यात. आणि ही एक्सरसाइज करताना आहे ना, जेवढा होईल तेवढा पाय हा आपल्याला वरती उचलायचा आहे. पाहू शकता पोटाच्या ह्यावरती दाब पडेल असा उचलायचा आहे. किंवा तुम्हाला हात असे खाली नसले सोडायचे तर तुम्ही पाठीमागे लावू शकता. पण मला असं थोडंसं कम्फर्टेबल वाटलं त्यामुळे मी खाली ठेवलेलं आहे. तर थोडंसं आता अर्धा तास झालेला आहे तर थोडासा गळा सुकल्यासारखा वाटत आहे. तर मला थोडंसं पाणी घेऊया आणि पाणी आपल्याला अगोदरच कोमट करून घ्यायचं आहे. फुल कडकही नाही आणि खूप थंडही नाही, असं नाही. तर मीडियम पद्धतीचं पाणी घ्यायचं आहे. तेही जास्त नाही घ्यायचं, 2-3 घोट घ्यायचे. पण पाणी मात्र आपल्याला सोबतच राहू द्यायचं आहे. काय होतं ना, उन्हाळा आहे आता तर गळा हा सुकतोच आपल्याला, कारण शरीरामधून घाम बाहेर पडतो
आपलं शरीर हे एकदम एनर्जेटिक झालेलं असतं आणि त्यामध्ये जर आपण थंड पाणी पिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग जो आपला घाम आलेला आहे किंवा आपण गरम शरीर केलेलं आहे ते थंड होईल. यामुळे आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आणि तेही खूप जास्त नाही प्यायचं, सिप करून 1-2 घोट तुम्ही घेऊ शकता. आणि ही आत्ता जी एक्सरसाइज करत आहे ही खूप प्रभावी आहे. जो साईडचा फॅट आहे, जो मांड्यावरचा भाग आहे किंवा जो हातावरचा भाग आहे, ह्याने खूप प्रमाणामध्ये कमी व्हायला सुरुवात होते. कारण ज्यानं माझं वजन कमी व्हायला सुरुवात होत आहे तेच मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज सांगत आहे, इतर कुठल्याही नाही. कारण याच एक्सरसाइजनंच माझ्या शरीरावरती बऱ्या प्रकारे काम करायला सुरुवात केली आहे आणि याच एक्सरसाइज मी करत असते. किंवा एखाद्या एक्सरसाइजमधून बोर जर झालं तर त्यातून एखादी नवीन वेगळी करण्याचा प्रयत्न करत असते, पण शक्यतोवर तर याच करते. आणि ही जी एक्सरसाइज मी आता करत आहे ही एक्सरसाइज आपल्याला 30 ते 60 वेळा करायची आहे. यानं जो कंबरेचा भाग आहे ना, जो कंबर घेर म्हणतो आपण, तो कमी होण्यास मदत होते. आणि ही एक्सरसाइज करायची आहे. यानेही आपल्या कंबरेचा भाग, जो मांड्याचा भाग आहे, तो कमी होण्यास मदत होते. पूर्ण अंग हे आपलं खिचलं जातं. घरामध्ये खुर्ची वगैरे काय असेल किंवा एखादी भिंत वगैरे असेल किंवा बाल्कनीमध्ये जागा असेल तुमच्या, तसं पकडायचं आहे, सपोर्ट मात्र घ्यायचा आहे आपला. आणि होईल तितका पाय हा आपला पलकडल्या बाजूला खेचला पाहिजे आणि तिकडूनही इकडल्या साईडला खेचला पाहिजे. तर ही एक्सरसाइज या पायावरती 50 वेळा मी केली आहे आणि त्या पायावरती 50 वेळा करणार आहे. तर अशा आपण 30 स्टेपमध्ये केली ही एक्सरसाइज तर खूप म्हणजे काय खूप प्रभाव पडेल. तर मी आता करते खूप जास्त वेळा, पण तुम्हाला काही एवढं दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ मग खूप होतो. तर मी 1 ते 1.5 तासासाठी एक्सरसाइज ही करतेच. तर असं आहे, करायला जरी आपल्याला खूप इझी दिसल्या आणि खूप साध्या सिंपल दिसल्या तरी एक्सरसाइज या तितक्याच प्रभावी आहेत. आणि खुर्ची वगैरे काही तुमच्याकडे असेल, असं म्हणायचं ना की ही वस्तू माझ्या कामाला येईल का. जर एखादी वस्तू तुमच्या कामाला आली तर त्या वस्तूचा आधार घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर एक्सरसाइज करायची आहे. तर पाहू शकता ही एक्सरसाइज करताना ना जो आपला पायाचं प्रेशर आहे ते पूर्ण असं म्हणजे आपले हाताचे कोपरा आहेत ना त्याला पायांनी टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. होईल तितकं वर पुश करायचं आहे आपल्याला आणि टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही एक्सरसाइज आपण 30 वेळा केली तरीही 3 स्टेपमध्ये करायची आहे आपल्याला. किंवा झालं तुम्हाला शक्य तर त्याहूनही जास्त करू शकता. म्हणजे आपलं कसं असतं ना, लेडीजचं जो पोटाचा भाग आहे आणि जो मांड्याचा भाग आहे ना तोच खूप वाढलेला असतो. तर या एक्सरसाइजनं खूप म्हणजे काय खूप लवकर हा कमी होण्यास मदत होते. तर ही एक्सरसाइज करायची आहे आपल्याला. थोडंसं वरती बघायचं आहे ना, काय होतं पूर्ण शरीर आपलं आहे ना म्हणजे असं ताणलं जातं. पाहू शकता हे आपल्या गळ्याच्या खाली बघा इथं नरड्याच्या खाली इथं आपलं आहे ना मांस लोंबलेलं असतं. तब्येत वाढली की तेही मांस चेहऱ्यावरती तितकंच चढतो. तर ते कमी होण्यास मदत होते पूर्ण पायावरचा हातावरच्या पूर्ण ह्याच्यावरती. आणि इथं आपल्याला होल्ड करायचं आहे कमीत कमी तुम्ही 15 ते 20 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे. आणि हे आपल्याला 30 वेळा करा किंवा नाही तुम्हाला शक्य तर कमीत कमी 15 वेळा तरी करायचं आहेच. असं नाही म्हणायचं की बाबा मी करू शकत नाही. आपण सगळं करू शकतो. आपण सगळं एवढं घर सांभाळू शकतो, मुलांना सांभाळू शकतो, सगळं सांभाळू शकतो. तर हेही आपण नक्कीच करू शकणार आहेत. फक्त आपल्याला आहे ना थोडासा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागा करायचा आहे आणि सुरुवात करायची आहे. हे डोक्यात घ्यायचं आहे की नाही मी आता करणारच आहे आणि माझं झालं आहे, हेच डोक्यात माझं वजन कमी झालं आहे, हेच आपण होईल तितकं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, चांगले विचार करायचे आहेत. नको त्या गोष्टीमध्ये अजिबात गुंतून राहायचं नाही आहे. आणि एक्सरसाइज करताना आपल्याला फील झालं पाहिजे की माझं शरीर स्ट्रेस होत आहे किंवा ताणल्या जात आहे. वेगळा विचार नाही करायचा अजिबात. ह्या ते एक्सरसाइज आहेत आपल्याला ज्या रेग्युलर करायच्या आहेत, एकदम करायला सोप्या आहेत आणि खूप प्रभावी आहेत. तर नक्की करायचे आहेत आपल्याला. हार मात्र मानायची नाही. जसं माझं वजन कमी झालेलं आहे तसं तुमचंही नक्कीच होणार आहे. तर सर्वांनी प्रामाणिकपणे वजन हे कमी करायला सुरुवात करायची आहे. आणि कोणीही सहज घरात बसून पाहू शकता तुम्ही. मी बाहेरचं कुठलंच काही घेतलेलं नाही एक्सरसाइज करायला. जे आपलं घरातलं आहे. खुर्च्याचा वापर करू शकता. काही वजन असेल तुमच्याकडं तर वजनाचा वापर करू शकता किंवा काही नसेल आपल्याला तर उड्या वगैरे तर आपण नक्कीच मारू शकतो. तर अशा एकदम करायला साध्या सोप्या एक्सरसाइज आहेत ह्या. तर नक्की करायचं आहे. आणि ही एक्सरसाइज आपल्याला लास्टला घ्यायची आहे. कसं आपण लास्टला आपण खूप दमून जातो, त्या बेटावेगीवर दमून जातो. तर एक्सरसाइज करायला कसं होतं ना मग. आणि ही एक्सरसाइज करताना करायची आहे. नंतर तर सुरुवातीला माझं अजिबात असं डोकं वगैरे काही खाली टेकत नव्हतं, पण आता पाहू शकता
जे माझं अंग सुरुवातीला असं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एकदम असं लाकडासारखं होतं, त्याला कुठल्याच पद्धतीचं कुठल्याच प्रकारचं काहीच वळण नव्हतं, त्या अंगाला एकदम असं डोचिक झालेलं आहे. तुम्ही जसं वाकवाल तसं वाकत आहे, पाहू शकता. काही करा तुम्ही, असंही माझं टेकत नव्हतं, तर आता माझं मुंडकं यावरती पायावरती टेकत आहे आणि हे फक्त 15 ते 20 दिवसामध्ये झालेलं आहे. तर तुम्हीही सुरुवात करायची आहे अशा छान छान एक्सरसाइज करायला खूप सोपे आहेत. आणि आता उन्हाळा चालू आहे, तर पटकन आपला रिझल्ट पाहायचा असेल तर एक्सरसाइज मात्र करायलाच लागतील. आणि खाण्यापिण्यावरती हे नियंत्रण ठेवा. जो आपला घरचा आहार आहे तो घ्या. बाहेरचं जोपर्यंत आपण वेट लॉस करत आहे तोपर्यंत बाहेरचं अन्न घेणं बंद करा. आणि कसं होतं ना, एकदा आपण जिद्द धरली की आपल्याला करायचं आहे तर नक्कीच आपण करतो. फक्त आपल्याला ती जिद्द जागी व्हायला पाहिजे, जो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि ते एकट्यामध्ये काही होत नाही. मलाही तर बऱ्याच वेळा तसं होतं, घरातले कुणीच आपल्याला कर म्हणत नाही. आपल्या वजनात तर सोडा, पण आपल्याला निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर आपल्याला एक्सरसाइज ही करणं खूप जरुरी आहे. तुम्ही म्हणाल की ताई काही ठिकाणी असं बोलतात की कुठली एक्सरसाइज न करता आपल्याला वेट लॉस करायचं आहे. होत असेल, मी म्हणत नाही की नाही होत, एक्सरसाइज न करताही वजन कमी होत असेल, कारण आपण आहार त्या पद्धतीने घेतला तर होईल. पण आपल्याला जी एनर्जी पाहिजे आहे, जे चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे आहे, जी आपल्या चेहऱ्यावरची पहिली जी जुनी डलनेस आहे ती, आणि जे आपल्या पहिल्या कॅलरीज घेतलेल्या आहेत त्या बर्न करण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज ही करणं जरुरीच आहे. आणि निरोगी राहण्यासाठीही एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे. त्यामुळं सगळं जेवढं आपण घरातलं कामधंदा जेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तेवढं आपलं शरीरही जपणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणता धुणी भांडी फरशी वगैरे मी करतेस, तर तो व्यायाम नव्हे, ते आपल्या घरातले काम आहे. आपण ते कुठलेच ठराविक भागावरती काम करत नाही, त्यामुळे ते अजिबात व्यायाम नाही. आणि माझ्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण माझा आवाज बसलेला आहे, त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत आहे माझा, तर त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष करा. आणि ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. हे एक्सरसाइजने ना हे साईडचं फॅट, इकडचे हे नाही म्हणायची मी, पण हे साईडचा फॅट आणि हे थाई फॅट आहे ना, हा पूर्ण कमी होण्यास मदत करते. आणि एक्सरसाइज आपल्याला जर थकवा वगैरे आला ना, आपलं कसं वाटतं 10-15 मिनटं नाही, सेकंद आपण मध्ये गॅप घेतो ना, तो त्या गॅपमध्ये आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे. आणि माझा हेतू हेच आहे की मी जसं मला PCODचा त्रास चालू झाला, माझे डोळे तेव्हाच उघडले की मला समजलं की आपल्याला त्रास चालू होता, PCODचा त्रास चालू झाला, अनियमितपणे पाळी येणे. तशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी असेल, त्यांना थायरॉईडचा त्रास असेल, PCODचा त्रास असेल, तर ते त्रासामधून आपल्याला मुक्त होण्यासाठी किंवा ज्यांना नाहीत ते त्रास ते होऊ नयेत यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही गोळ्या वगैरे घ्यायची गरज लागणार नाही किंवा दवाखान्याची पायरी चढण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे आपण निरोगी आहात तोपर्यंत सुरुवात करायची आहे. ज्यांचं असं काही जणांना वाटतं आम्ही सडपातळ आहे, मला एक्सरसाइज वगैरे करण्याची काही गरज नाही, पण गरज सर्वांनाच असते. तर हे त्रास होऊ नयेत आपल्याला, म्हणून आपल्याला हे एक्सरसाइज करायच्या असतात. तर माझ्या बऱ्यापैकी PCODचा त्रास कमी झालेला आहे. तर असं आहे. तुम्हाला गोळ्या वगैरे माझ्या मी बंद केलेल्या आहेत, आता अजिबात गोळ्या वगैरे काही घेत नाही. तर बरेच दिवस गोळ्या खाल्ल्या आणि त्या गोळ्यानं काय होतं, आपल्याला त्या गोळ्या चालू झाल्या की त्या गोळ्यानंही वजन वाढतं, टेन्शन डिप्रेशन असतं ते वेगळंच, आणि घरातला ताणतणाव असतं ते वेगळंच. तर एक्सरसाइजनं काय होतं ना, जे आपलं ताणतणाव आहे तो दूर होण्यास आपल्याला मदत होते, जे आपलं टेन्शन डिप्रेशन आहे ते दूर होण्यास मदत होते. आणि मेन म्हणजे आपण 1 तास हे आपल्या 24 तासापैकी 1 तास हे आपण आपल्या स्वतःसाठीच काढत असतो आणि स्वतःसाठी जगतो तो 1 तास. तर एवढ्या आयुष्यामधून आपण, एवढ्या जीवनामधून आपल्या आतापर्यंत आपण 30 वर्षापर्यंत म्हणा, कुणी 32च्या असतील, कुणी 40च्या असतील, तर एवढ्या जीवनामध्ये आपण 1 तास तरी आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वतःसाठी आपण काढू शकतो. यासाठीच तरी आपण एक्सरसाइजसाठी वेळ काढायचा स्वतःसाठी. आणि इथून पुढचा प्रवास खरंच मैत्रिणी खूप कठीण आहे. आपण आता अर्ध्यावरती येऊन ठेकलेला आहे. तर पुढचं आयुष्य आपल्याला छान निरोगी जगायचं असेल तर आपल्याला आताच सुरुवात करायला लागणार आहे. तर सर्वांना गुड लक, बेस्ट ऑफ लक. आणि जसं मी करत आहे तसं तुम्हीही करा. तर
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्याकडं माझ्यासाठी काही टिप्स असतील व्हिडिओ कमेंटद्वारे मला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही वजन कमी केले का कधीपासून करणार आहात हेही सांगायला विसरू नका आणि काय तुम्हाला PCOD थायरॉइडचा काही त्रास आहे का हेही मला नक्की सांगा, मला जाणून घ्यायला नक्की आवडेल। तर चला इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे। एक्सरसाइज माझी थांबलेली नाही, एक्सरसाइज मी अजूनही करणार आहे कारण एवढा घाम आलेला आहे मला, पाहू शकता घाम माझा चालूच आहे। त्यामुळे मी तुम्हाला समोर एक्सरसाइज करत असते तुमच्या, की मला बघून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा नाही एक्सरसाइज करणं जरुरीचं आहे। तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि माझा सुरुवातीचा व्हिडिओ पहा आणि माझा आत्ताचा व्हिडिओ पहा, काय तुम्हाला चेंजेस दिसतात का नक्की कमेंटद्वारे कळवा। श्री स्वामी समर्थ।